कोळवळ टप्प्याचा चेंडू होता मितेश करता. मितेशने चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये कोळून काढले या चेंडूला. पाहता पाहता या चेंडूवर पूर्ण केली एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धापा लागल्या जातात त्या 2. दिवेश पाटील आणि मितेश भोईर हे 2 बॅटर एक धावांनी आपला अकाउंट ओपन करतायत. आगरी बॉईज संघाने आतापर्यंत चांगली वाटचाल केली या स्पर्धेमध्ये आणि खूप चांगलं काम त्यांचं सुद्धा पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूला 3 पैकी 3 मॅच बेहाना सुपर किंग्स टीमने जिंकलेत. शॉर्ट बॉल आडव्या बॅटचा वापर केलाय. मिड ऑफ मध्ये चेंडूला कळून काढलं दिवेशने. मिड ऑफ मधून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. 2 धाबा पूर्ण केल्यात. थ्रो जाण्याआधी या 2 धाबा होतात पूर्ण. एक धाव फार महत्वाची आहे. यस तुषार. संदीप सर आपण उल्लेख पुन्हा एकदा करूया दर्पणचा, कारण की असा पहिला खेळाडू ठरला ज्याने 6 बॉल 6 षटकार मारले. रणजितदादा केणी आर्किंड्रोबाचे प्रोप्रायटर आहेत. त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचे म्हणजे असा पहिला खेळाडू ठरलाय जो या संपूर्ण JPL मध्ये मालामाल राहिला गेलाय. अगदी बरोबर. मालामाल तर होतात काढू. फुल पिच बॉल ब्लॉक मध्ये टाकायचा होता. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. शाम त्या ठिकाणी होतं. थ्रो करण्याआधी 2 धाबा सहजतेने पूर्ण केले जात आहेत. सिंगल डबल्स हे लाईफलाईन म्हटलं जातं आणि त्याचा वापर या मैदानावर बॅटिंग करणाऱ्या आगरी बॉईज टीमने केलाय. दोन्ही टीमच्या संघ मालकांचा जर आपण विचार करायचा झाला तर एका बाजूला फिल्डिंग करणाऱ्या टीमचे संघ मालक म्हणून श्री रोहन कुंजविहारी पाटील साहेबांना आपण बघतोय खुश असतील आणि दुसऱ्या बाजूला आगरी बॉईज टीमचे संघ मालक म्हणून मंगेश भोईर आणि गौरव म्हात्रे या दोघांना आपण बघतोय. पुढचा बॉल फुल टॉस बॉल स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल ड्रॉप केलाय. वेगाने हा चेंडू आला होता. गोलंदाज कुणाल पाटील अतिशय रिव्ह पंचाने घेतलाय. बेमर करता हा बॅटिंग करणार बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय. त्याकरता तिसऱ्या पंचाने आमंत्रण दिलंय. तिसरे पंच या ठिकाणी आहेत, निरीक्षण करतील. बॅटर रिव्ह्यू आहे. आपण सुरुवातीपासून म्हटलं की बेमर आणि वाईट करता एक DRS तुम्हाला दिला गेलाय आणि आता मागणी केलं बॅटिंग करणाऱ्या टीमने आगरी बॉईज टीमने. कमरेपेक्षा जास्त वर आहे की नाही हे पाहिलंच होईल आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत दिला जाईल. दॅट्स फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल आहे. रिव्ह्यू लॉस. बॅटिंग करणाऱ्या टीमचा जो DRS होता तो त्याने गमावला. एक संधी मिळेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला सुद्धा. धावसंख्या धावफलकावर 6 धाबा 5 बॉलची समाप्ती. पुढचा बॉल बॅन्डनटरी पॉवर प्लेचं षटक आहे. ह्या षटकामध्ये आपल्याला 3 काढू तट्टीआड सर्कलच्या बाहेर दिसत आहेत. गोलंदाजी मार्गावर कुणाल पाटील आयकॉन काढू. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा टक्कन आवाज झालाय. पंच केला होता कव्हर क्षेत्रामध्येच. 1 धाव या वेळेला. चांगलं फिल्डिंग क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत. क्षेत्ररक्षक करताना दिसत आहेत. गोपी हा सुद्धा चांगला क्रिकेट खेळत असतोय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. धावसंख्या धावपळकर लागली आहे ती 7 धाबा. बिनबाद 7 विदाउट लॉस. अनेक संघ मालक या ठिकाणी क्रिकेट मॅचला बघतायत, चांगला सपोर्ट करतायत, चांगलं योगदान त्यांचं लाभलंय. त्यामुळेच ही चांगली क्रिकेटची स्पर्धा आपण भरवतोय. प्रत्येक कटआउट्स मध्ये काही प्रमाणामध्ये आमच्या प्रेक्षक राजा बसलेले आहेत. संघ मालक सुद्धा बसलेले आहेत. क्रिकेट मॅचला बघत आहेत. कोणताही संघ जिंकला तरी विजय हा JPL चा होणार आहे. त्याकरता सर्वांचीच एकी पाहिजे, युनिटी पाहिजे आणि ती ह्या JPL मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4थं पर्व आहे. या 4थ्या पर्वामध्ये आज डे 3 म्हणजे तिसरी रजनी. या तिसरी रजनीमध्ये सुद्धा मॅचेस चांगल्या होत आहेत. कधी कधी जिंकणारा मॅच अनेक संघाने गमावलाय आणि मला असं वाटतं की इथे जर एखादा सट्टा पिट्टा लागला तरी मला होऊ शकतात. इतकी चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटक संपल्यानंतर लागली ती 7 धाबा आगरी बॉईज संघाची. धावसंख्या बनवण्यामध्ये माहीर आहे हा संघ. कोणीही प्रेडिक्शन लावलं नव्हतं की आगरी बॉईज संघ पहिल्यांदाच सहभाग दर्शवेल आणि चांगली कळी त्यांच्या संघाद्वारे होईल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. दुसरे षटक टाकण्याकरता रवी महतो. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर त्याच्यावर जबाबदारी दिली आहे आणि जबाबदारीने तो कामगिरी पार पाडील काय. दुसऱ्या बाजूला बॅटरवर सुद्धा मोठी जबाबदारी मितेश भोईर आणि दिवेश पाटील बर.
हो, चांगला बॉल होता, गुडलाईन क्षेत्रामध्ये पडला होता, टायमिंग व्यवस्थित साध्य केलं, थोडासा गॅप सुद्धा शोधलाय, बॅकफुटला गेला, सुपर कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाताना दिसला. याच बरोबर या 2 धाव मिळत आहेत. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 9 अग्री बॉयज टीमची. मॅनेजमेंट करणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. इथे आपण चांगल्या संघांना बघितलं, काही संघांना थोडीशी शंका आशंका निर्माण झाल्या, परंतु मेहनत केल्यानंतर ते सर्व काय मिळत असं. एन्जॉयमेंट फुल सुरू आहे. सोहे बाजूने जे प्रेक्षक राजे बसलेत, पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. जास्त वेळ खर्च करू नका, एक विनंती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला सुद्धा. शॉर्ट बॉल, बॅटचा हलकासा झालाय स्पर्श, थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धाव मिळत 4. JPL चौकार. सुंदररित्या हे शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं बॅटरचं आणि 4 धावांचं कलेक्शन त्यांनी केलंय. तुम्ही बघू शकतायत कशा प्रकारे हा चेंडू पडलाय. दिव्येश पाटील, ओ थोडासा आत वळणारा चेंडू होता, स्क्वेअर कट पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलायचं होतं, परंतु बॅटचा एज लागून थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षकाला भेदून तो चेंडू गेलाय. अमर पाटील तिथे फिल्डर होते, थोडस कठीण होतं फिल्डिंग करणं. या 4 धाब्यांच्या साह्यानं धावसंख्या झाली बिनबाद 13. सुरुवात तर आता चांगली होताना दिसतंय. जसजशी एकेरी दुहेरी धाव मिळते ना, तस तसा आत्मविश्वास वाढताना दिसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. आणि आत्मविश्वासाला सोबत घेऊनच त्यांना पुढे वाटचाल करावी लागेल. म्हणतात ना की आत्मविश्वास हा सूर्याच्या प्रकाशासारखा असतोय, जितकी मेहनत कराल तितका तो चमकताना दिसतोय. तसंच इथे तुम्हाला जर चमकायचं असेल तर तुमची मेहनत इथे कामी येईल. चौकाराच्या सहाय्याने जी धावसंख्या वाढलेली आहे, त्याच्यानंतर आता थोडस पंच चर्चा करतायत त्या चेंडू बद्दल. ललित भोईर आणि विरल नायर सरांना तुम्ही बघतायत. जोचंद्र प्रीमियर लीग 2025 मध्ये विशाल नाईक, विरल नायर, ललित भोईर हे 3 पंच या स्पर्धेमध्ये आमंत्रण दिलं आणि त्यांच्याकडून योग्य ती कामगिरी या ठिकाणी पार पडताना दिसतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मॅचेस जसे चालत असतात त्या टेस्ट क्रिकेटच्या, जिथे आपण तिसऱ्या पंचांना चेंडूंचा बॉक्स घेऊन पाठवतो, तसं इथे सुद्धा आपण चेंडूंचा बॉक्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. योग्य ते निवड करतील आणि त्याच्यानंतर तो चेंडू खेळण्याकरता घेताना दिसेल. आपल्या परिसरामधून सुद्धा ISPL किंवा एखादा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू तयार बाबा, ही प्रत्येकाची इच्छा असते. आज जशी संधी मिळाली मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध खेळायची आयुष मात्रे या खेळाडूला, तसं त्याने चांगलं संधीचं सोनं केलं. 15 बॉलमध्ये 32 धावांचं चांगलं योगदान दिलं. नाला सोपारा येथून तो बिलॉंग करतोय आणि त्याचं कौतुक बऱ्याचशा वरिष्ठ खेळाडूने केलेलं दिसून येतंय.
चला पुन्हा आता मॅचला सुरुवात होताना दिसेल. 13 धाबा बिनबाद 1.2 बॉलची समाप्ती. आगरी बॉयज टीमची धावसंख्या चाललेली आहे ते 13. विहाना सुपर किंग्स टीमचे कॅप्टनने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं आगरी बॉयज टीमला. आगरी बॉयज टीमने आतापर्यंत हा त्यांचा या लीग मधील हा शेवटचा मॅच आहे. याआधी 4 पैकी 3 मॅच मध्ये ते जिंकलेत. एकच मॅच त्यांना पराभवाच्या छायेमध्ये चापा लागले आणि आता हा त्यांचा लीग मधील शेवटचा सामना होतोय. या उलट या लीग मधील हा चौथा मॅच होतोय विहाना सुपर किंग्सचा. फुलपिच बॉल होता, मिड ऑफ मध्ये ढकलून दिलं सरळ बॅटचा वापर करत. डीप मधून शतरक्षक येण्याआधी 2 धाबा पूर्ण केल्यात. चांगलं तंत्र आणि मंत्र पाहायला मिळालं दिवेश पाटील या खेळाडूचं. या चेंडूवर पूर्ण होत आहे 2 धाबा. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात त्या 15 धाबा. 15 विदाउट लॉस. 15 धाबा धावफलकावर लागले जात. 15चा आकडा या ठिकाणी येताना दिसतोय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक अडवण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये. 1 धाव पूर्ण होते. एकच धाव मिळाली मिड ऑफ मधून थ्रो येण्याआधी आणि धाबा लागल्या जातात त्या 16 धाबा. धावसंख्या 16 लागलेली आहे. संत गतीने धावफलक पुढे जाताना दिसतोय बॅटिंग करणाऱ्या आगरी बॉयज या टीमचा. परंतु काय कमाल केले, सर्वच टीमला आश्चर्याचा धक्का देणारा संघ म्हणजेच आगरी बॉयज. सर्वांनीच एकत्रित आलेत, युनिटी त्यांची पाहायला मिळाली आणि योग्य ते गोलंदाज ऑप्शन मध्ये निवडले गेलेत, फलंदाज ऑप्शन मध्ये निवडले गेलेत. तो फायदा झालाय त्यांच्या टीमला. धावसंख्या धावफलकावर 16. रवी महतो यांनी 2 लगातार विकेट घेतले तर बीबीए चॅम्पियन कडून 500 रुपये मिळतील. आता हा चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. शतरक्षकाला चकवत सीमारेषे पार. मिळतात धावा 4. चौकार. धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या पोहोचली आता 20 वर. पारितोषिक लावलं होतं परंतु इथे जर आपण बघितलं तर हा चौकार येतोय. एज लागून चेंडू उडाला होता. प्रयत्न केला कोणाला, यश आलं नाही आणि 4 धाबा आल्यात बॅटिंग करणाऱ्या आगरी बॉयज टीमला. धावसंख्या झाली 23. दोन्ही टीम चांगला खेळ करताना दिसतोय. आपापल्या ग्रुप मधून त्यांचा परफॉर्मन्स चांगला झालाय. लगातार चौथा मॅच जिंकून पॉइंट टेबल मध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न होतोय तो विहाना सुपर किंग्सचा. सूचित करायचं होतं, सरळ बॅटने चांगल्या धावा येत होत्या परंतु अचानकपणे मनामध्ये काहीतरी सुचलं गेलं आणि हा सूचितचा फटका खेळण्याच्या तयारीमध्ये बॅटर होता तो बीट झालाय. षटक या ठिकाणी दुसरं संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागले जातात ते 20 धाबा. रवी महतो यांनी खर्च केल्या 13 धाबा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7 धाबा. आगरी बॉयज टीमची धावसंख्या बिनबाद 20. लगेचच गोलंदाज आपला गोलंदाजी मार्गावर आणा कारण 2:50 झालेत. जास्त वेळ आपला इथे खर्च होताना दिसतोय. सो प्लीज हरी अप. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये गेले. खेळाडूंना पाण्याची व्यवस्था करण्यात आली. आपापल्या संघाच्या खेम्यामधून ही व्यवस्था होताना दिसतंय. खूप चांगला सपोर्ट राहिला प्रत्येक टीमचा. डाव्या बाजूला छत्रपती वॉरियर्स, बंटी सिक्सर, पतू बॅकर्स, आर.के. टायगर्स, आगरी बॉयज, विहाना सुपर किंग, एन.आर. कट्टा, जय श्रीराम, जोचंद्र, मार्ग्रेट 11, द ग्रेट मराठा जोचंद्र, अमायरा 11 आणि शिवतेज स्पोर्ट्स अजूनही सपोर्टर्स आहेत. जरी एखाद्या संघाने असं ठरवले की आमचा संघ जरी या लीग मधून बाहेर पडला तरी आम्ही इतर संघ जे JPL आहे ते JPL ला सपोर्ट करणार आहोत. त्यामुळेच बरेचसे मान्यवर ज्यांच्या आपण नेहमीच चर्चा करत असतोय अशा व्यक्ती सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचला बघतायत, पाहतायत, निरीक्षण करतायत आणि बक्षिसांचा वर्षाव सुद्धा आपापल्या खेळाडूंवर करताना दिसतायत. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज आलाय सत्या. तिसरे षटक टाकण्याकरता आणि दिवेश पाटील इज ऑन स्ट्राईक. विकेट अजूनही पडली नाही बॅटिंग करणाऱ्या ग्रेट बॉयज टीमची. रनअप मध्ये थोडासा चुकला गेलाय. सत्या नावाचा गोलंदाज, विरल नायर आणि ललित भोईर हे तिथे सज्ज आहेत.
आता कॉन्सन्ट्रेशन भंग झालं बॅटर दिव्येच. मागच्या मॅच मध्ये अफलातून बॅटिंग केली होती दिव्येशने. फुल पिच बॉल मिड ऑफ मधून चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये येतोय. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतील काय? मितेश फिल्डिंग करत होते. थ्रो करण्याआधी बॅटरने 2 धाव पूर्ण केलेत. धावसंख्या 22 विदाउट लॉस, 22 फॉर नो लॉस. पुन्हा चर्चा होते अगदी मध्यभागी जाऊन या 2 बॅटरची 22 धावा बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी भागीदारी या 2 बॅटरने बनवले. JPL मध्ये पहिल्या विकेट करता असे मोजकेच खेळाडू आहेत जे जास्तीत जास्त धावा बनवत आहेत, भागीदारी रचत आहेत. आणि त्यामध्ये मी चर्चा करेन या 2 बॅटरची सुद्धा. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. यॉर्कर टाकायचा होता. फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि इथे सीमा रेषेला स्पर्श झालाय की नाही ती चर्चा आपण करणार आहोत. व्हॉट हॅपन? यस, क्रुशियल मोमेंटला DRS घेतला गेलाय आणि त्यामुळे चौकार चेक केला जातोय. चौकार आहे की या धाबा वाचवल्यात. धावसंख्या सध्याच्या घडीला आहे ती 22 धाबा बिनबाद 22. आणि इथे हा दुसऱ्या चेंडूवर थोडस प्रश्न निर्माण झालाय, प्रश्न उद्भवलाय. त्याचं उत्तर शोधण्याचं काम आमचे तिसरे पंच इथे करताना दिसतील. JTC TCP लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण होते या स्पर्धेचं आणि चांगलं क्लिअरिटी क्वालिटी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे जास्तीत जास्त भर आपल्या परिसरातील जे YouTube वाहिनी आहेत त्यांच्यावर आपण द्यायला पाहिजे. याचाच अर्थ ज्या पळून पूर्ण केलेल्या 3 धाबा आहेत त्याच ग्राह्य धरल्या जातील. सेफ आहे. 1 धाव त्यांनी वाचवले. तीन धाब्यांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 25 धाबा. जोचंद्र प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व मॅच सुरू आहे. तिसऱ्या रचनेमधील आगरी बॉईज विरुद्ध विहाना सुपर किंग. षटकातील आता पुढचा बॉल कोळात टाकला होता. ब्लॉक होल मध्ये हा चेंडू टाकलाय. 1 धाव चोरट्या स्वरूपात पूर्ण केली. लेग बाईचा इशारा आलाय आणि एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 26 धाबा. या टुर्नामेंट्स मध्ये 113 चौकार लागलेले आहेत. ही अचूक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. षटकारांची संख्या किती होती ती सुद्धा माहिती तुमच्यापर्यंत आम्ही थोड्याच वेळात देतोय. शॉर्ट बॉल स्विंग अँड मिस. भन्नाट वेग होता. वेगवान चेंडू होता. आउट कटर चेंडू हाताळलाय गोलंदाजाने आणि बीट केलंय फलंदाजाला. दिवेश पाटील सारखा फलंदाज बीट झालाय. षटकारांबद्दल बोलायचं झालं तर 103 षटकार या स्पर्धेमध्ये लागलेत. एरवी चौकारांची संख्या कमी असते, षटकारांची जास्त असते. इथे चौकारांची संख्या जास्त आहे. ओ चांगला ड्राईव्ह होता परंतु थेट शतरक्षकाच्या हातामध्ये हा झेल टिपलाय. व्हॉट कॅच! झेल टिपलाय आणि रवीने हा झेल टिपलाय. विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 26, 26 फॉर 1. हे आपण रिप्ले सुद्धा बघू शकतायत JPL मध्ये. पुन्हा आउट कटर चेंडू होता. कव्हरच्या वरून खेळायचं होतं परंतु शतरक्षकाने अफलातून झेल टिपलाय. एक ऍक्शन वेगळी आहे गोलंदाज सत्याची. बघू शकतात पुन्हा पुन्हा कशा पद्धतीने हा झेल टिपला गेलाय. तुमचा पावित्रा अतिशय चांगला असायला पाहिजे. कधी कधी तुमची शारीरिक हालचाल सांगत असते की तुम्ही किती चांगले फिट आहात की नाही. धावसंख्या 26 वर 1 गडी बाद. मितेश भोईर आता विकेटवर आहेत आणि त्याच्या सोबतीला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. न्यू बॅटर इन अहमद. नवीन बॅटर अहमद यांना पाठवलं जातं. मला वाटतं की इतक्या मॅच नंतर त्याला संधी मिळते बॅटिंग करण्याची. खरं तर एक अष्टपैलू खेळाडू आहे. एकतर NCA अंतर्गत जे खेळाडू खेळतात त्यांना त्याची किंमत काय आहे ते ठाऊक आहे इतर संघांपेक्षा. आणि जॉली बॉईज संघाद्वारे त्यांनी सातत्याने चांगली कामगिरी केली. ते अहमद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. क्रिकेटची आवड आहे त्यामुळेच आवर्जून
ते उपस्थित होत आहेत, आपल्या टीमचे पाठीराखे बनत आहेत. त्यांना एक प्रश्न केला होता मी डे 3 मध्येच की तुम्ही टीम मध्ये का नाही आहेत, तेव्हा त्याने म्हटलं की माझ्यापेक्षा चांगले खेळाडू आहेत आमच्या टीम मध्ये. पुन्हा कॉन्सन्ट्रेशन थोडस भंग होतोय या गोलंदाजाचं. सत्या गुप्ता 1 विकेट मिळवली, त्यांनी 5 चेंडू टाकलेत. ओहो, स्विंग अँड मिस. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. सुरुवात चांगली झाल्यानंतर आता मात्र धावफळका जो पुढे वाढता होता तो आता कमी होताना दिसतोय. ECG ज्या पद्धतीने बाहेर पडतोय, वर खाली तसंच या ठिकाणी हा रिपोर्ट आला या टीमचा. त्यांची धावसंख्या सुद्धा वर खाली होताना दिसतोय. 1 गडी बाद 26, 3 षटकांची समाप्ती. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉल मध्ये पाहूया काय रणनीती असेल बॅटिंग करणाऱ्या टीमची. धावसंख्या कमी आहे आणि त्यामुळेच त्यांचे 12th मॅन चर्चा करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलेत, काहीतरी गायडन्स करतायत. सूरज आलेत, सूरजकडे सुद्धा चांगला अनुभव आहे आणि ते गायडन्स करतात आपल्या टीमला. एका दुसऱ्या बाजूला विहाना सुपर किंगने काय दमदार सुरुवात केली. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अविश्वसनीय कामगिरी केली. धावसंख्या 26 झाली, 26. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अविश्वसनीय कामगिरी करत त्याने पहिला मॅच तो जिंकला होता RK टायगर्स संघाविरुद्ध आणि तदनंतर मागे वळून बघितलं नव्हतं. सर्वच टीमच्या सर्वाधिक मॅच झाल्या होत्या, 3-4 मॅच झाल्या होत्या. फक्त विहाना सुपर किंगच्या 2च मॅच झाल्या होत्या आणि आज खेळत असताना लगातार दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा चांगला प्रभाव ते पाडताना दिसतंय. श्री रोहन कुंजविराहारी पाटील साहेबांचा हा संघ आहे. चांगले पाठीरेखे ते बनलेत, चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या टीम मध्ये एकापेक्षा एक असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. सर्वच खेळाडू या JPL मध्ये खरं तर चांगले आहेत, परंतु कधी कधी काय घडतंय, जो परफॉर्मन्स चांगला देईल तो पुढे जात असतोय. शेवटचं 1 षटक शिल्लक आहे आणि निखिल भोईर गोलंदाजी मार्गावर येत आहेत, खन्ना येत आहेत. मागच्या मॅच मध्ये निखिल भोईर यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला. चांगली माहिती आमच्यापर्यंत विशाल भोईर पोहोचवत आहेत. खूप चांगला लेखाजोखा आकडे योग्य पद्धतीने आमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. दुसऱ्या बाजूला TCP चे प्रोप्रायटर आदरणीय महेंद्रजी भगत सरांना तुम्ही बघतायत. इम्प्रूव्हमेंट YouTube वाहिन्यांवर जर कोणी केली असेल तर खऱ्या अर्थाने महेंद्रजी भगत यांचं नाव मी आवर्जून घेत असो कुठे गेल्यानंतर, कारण काही वापरण्यात आलेले नवीन सॉफ्टवेअर मी जेव्हा जातोय, पाटील नेटवर्क असो किंवा दुसऱ्या YouTube वाहिनी असो, तेव्हा ते आम्हाला सांगत असतात की महेंद्र भगत आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करत असतात. वही आपण शेवटच्या षटकाकडे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाजाला निखिल भोईर, सामोरे जातो बॅटर मितेश भोईर. 5 वर खेळतोय मितेश. या ठिकाणी मितेश इम्पॅक्ट इन लाईन बरोबर मधल्या एसटी वर जाणारा हा चेंडू होता. अपील जशी केली तसं पंचांचा बोट आकाशाकडे उंचावलंय. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला हा दुसरा धक्का. 2 गडी बाद, धावसंख्या 26. पाहू शकता तुम्ही हा चेंडू, हे बघू शकताय. कधी कधी आपण जर क्रॉस बसलो आणि क्रॉस पद्धतीने बघितलं तर तो आपल्याला डाऊटफुल वाटतोय, परंतु प्रत्यक्षात जेव्हा आपण रिप्ले मध्ये बघतोय तेव्हा कळतं की बॅटरने काय चुकी केली आणि चेंडू नेमका कुठे लागलाय. हे बघा, अगदी मिडल स्टंपच्या दिशेने जाणारा चेंडू होता. पायचीची अपील केली आणि ती अपील उचलून धरली पंचाने. विकेटचं पतन झालंय. 2 गडी बाद, धावसंख्या 26. नवीन बॅटर गेलेत आकाश चव्हाण. आता आकाश चव्हाण उंच भरारी घेतील काय? आकाश चव्हाणला चांगली कामगिरी करावी लागेल. ह्याच खेळपट्टीवर त्याचे लगातार 5 बॉल मध्ये 5 षटकार मला आठवत आहे. NC अंतर्गत त्याचा तो परफॉर्मन्स मी पाहिलाय. आता कधी कधी काय होतं की क्रिकेटपेक्षा इतर गोष्टीवर आपलं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं आणि त्यामुळेच सराव करण्याकरता वेळ फार कमी मिळत असतोय. आकाश चव्हाण एक चांगला खेळाडू आहे, तो चांगलेपणा या खेळपट्टीवर दाखवावा लागेल. दुसऱ्या बाजूला गोलंदाज निखिल भोईर याने सुद्धा चांगला खेळाडू असल्यामुळेच विकेट मिळवली एका चांगल्या खेळाडूची. फुल टॉस बॉल, चेंडूला पाठवून दिलाय. लॉंग लेग फाईन लेग रिझन मध्ये शतरक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू जाताना दिसतोय. सीमा रेषेपार, मिळतात धावा 4. JPL चौकार. चांगली निवड केली ती बॅटर
आकाशने फुल टॉस बॉल लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता आणि अगदी योग्य पद्धतीने ती दिशा दिली या चेंडूला बॅटरने. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण बघितली तर धाबा झाल्यात आहेत त्या 30 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये किती धावा बनवतील हे आपण बघूया. दृष्टिकोन तर सकारात्मक असेल ह्या 2 बॅटरचा. अहमद याला जशी संधी मिळाली तसे तो मोठ्या फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. एकच चेंडूचा सामना त्याने केलाय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचा वापर आगरी बॉईज संघ करू शकतोय. पुन्हा ऑफ स्टंपच्याच बाजूला सफळ होऊन खेळायचं होतं बॅटरला. विकेटचं पतन झालं. अहमद याला धावबाच्या स्वरूपात परतावं लागतोय. रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये तो कमी पडलाय आणि ही मोठी विकेट मिळवली प्रतिस्पर्धी संघाने. विकेट डाऊन 3 गडी बाद. धावसंख्या 30 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. बघू शकतायत चेंडू कसा होता आणि योग्य ती पद्धतीने चेंडूला रिलीज केलं होतं गोलंदाजाने खेळणे. आता अहमद नाराज होऊन निराश होऊन आगरी बॉईज खेम्यामध्ये परताना दिसतोय. तर नवीन बॅटर कोण असेल? आकाश तर आलंय आणि त्याच्या सोबतीला आणखीन एक बॅटर आता येताना दिसतोय. धावसंख्या 3 गडी बाद 30. शेवटचे 3 बॉल शिल्लक. रोहित हा खेळाडू येतोय. रायझिंग 11 संघाद्वारे तो खेळत असतोय. कधी कधी हा एक चांगला प्लॅटफॉर्म सुद्धा आहे कारण ह्याच्यामध्ये जर परफॉर्मन्स केला तर मग आपल्या गावातील ज्या टीमचा आपण सातत्याने उल्लेख करत असतोय, चांगली कामगिरी करत असतोय, त्या टीम मध्ये तुमची वर्णी लागू शकते. रोहित नवीन बॅटर आलाय. 3 गडी बाद 30. शेवटचे 3 बॉल शिल्लक. रोहित पार्टे हा खेळाडू उतरलाय. शॉर्ट बॉल थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. मिड ऑन मध्ये चेंडूला खेळून काढलं. दुसरी धाव घेण्याची तयारी होती आणि दुसरी धाव घेता घेता रोहित याला परतीचा प्रवास दाखवलाय. 2 धावा होऊ शकल्या असत्या परंतु आकाशने स्ट्राईक स्वतःकडे ठेवलंय. एकच धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या धाव फलकावर 4 गडी बाद 31 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद 31 धाबा आणि अशा या स्थितीमधून आणखीन बाहेर पडावं लागेल. आता ह्या मॅच मध्ये खूपच संत गतीने धावफलक पुढे जाताना दिसतोय. धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद 30. रवी महातो यांच्याकरता पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. त्याने जर एखादा खेळ टिपला तर BVA चॅम्पियन यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक त्या खेळाडूला दिलं जाईल. माहिती आमच्यापर्यंत येते. 4 गडी बाद 31. नवीन बॅटर गेलाय अभिषेक नवीन बॅटर. आकाश स्ट्रायकिंग कडे. आकाशला झकास कामगिरी करायची होती परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाही आणि स्कोरलेग क्षेत्रामध्ये सॅम याने हा खेळ टिपलाय. विकेटचं पतन. आकाश निराश करून परततोय. आकाशामध्ये झेप घेतली होती परंतु तो पुन्हा या ठिकाणी मोठा फटका खेळताना दिसला होता. मोठा फटका येऊ शकला नाही. लागलाय 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या 31. 5 बॉलची समाप्ती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. स्लॉक करायचं होतं. शॉर्ट बॉल होता. अगोदरच खेळले होते आकाश. त्यामुळेच झकास कामगिरी त्याची ही दिसली नाही. निराश केलंय, हताश केलंय आकाश या खेळाडूने सुद्धा. आता अक्षय पाटील. सर्वांच्याच नजरा अक्षय पाटीलच्या त्या व्हिडिओज वर पडताना दिसतोय जो व्हायरल झालाय. शेवटचा आता 1 बॉल खेळण्याकरता त्याला पाठवलंय. अष्टपैलू कामगिरी तो आपल्या टीम करता करू शकतोय. अनेक मॅच मध्ये फलंदाजी सुद्धा त्याच्याकडून चांगली झाली आहे. गोलंदाजी तर या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम केली आहे. विकेट जरी त्याला मिळाले नसले तरी कमीत कमी धाबा खर्च केल्यात. इकॉनॉमी त्याचा खूप चांगला दिसलाय या स्पर्धेत. शेवटचा बॉल. 3.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 5 गडी बाद 31. निखिल भोईर 5 धाबा खर्च करतो या स्लॉग ओव्हर मध्ये आणि 2 विकेट्स मिळवतोय.
सुरेख कामगिरी त्याची सुद्धा. फुल टॉस बॉल. अक्षय यांनी लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलं होतं. क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या हातामध्ये झेल देऊन अक्षय सुद्धा होत फेल. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा लागले जात आहेत. 6 गडी बाद 31. रवी या क्षेत्ररक्षकाने हा झेल टिपलाय. अक्षय सुद्धा गोल्डन डकवर परतलाय. 31 धावा 6 गडी बाद. आता 32 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल दुसऱ्या इनिंग मध्ये आगरी बॉईज संघ विरुद्ध विहाना सुपर किंग्स या संघाला. सुरुवात खूप चांगली झाली होती. पहिल्या षटकात जरी 7 धाबा आल्या होत्या, नंतरच्या षटकात 13 धाबा आल्या. तदनंतर मात्र धावसंख्येचा आलेख हा पुढे जाऊ शकला नाही. टॉस सुद्धा फार महत्वाचं असेल. ती टॉसची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. येणार कट्टा आणि टॉस असेल. छत्रपती वॉरियर्स आणि येणार कट्टा दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी या. दोघांमध्ये होणारा हा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. छत्रपती वॉरियर्स आणि येणार कट्टा असा पुढील मॅच असेल. 24 बॉल मध्ये 32चं टार्गेट विहाना सुपर किंग्स या संघासमोर ठेवलं गेलंय. हॅलो, येणार कट्टा टीमचे कॅप्टन या अनिकेत आलेत. येणार कट्टा आणि छत्रपती वॉरियर्स या दोन टीम दरम्यान हा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस केला जातोय रुपेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. 4 पैकी 3 मॅचेस जिंकलेले आहेत येणार कट्टा टीमने आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती वॉरियर्स टीमने 3 पैकी 3 मॅचेस जिंकलेत. टॉस आपण करून घेऊया. छापा साबाज अनिकेत भोमटेचा जे आयकॉन खेळाडू आहेत आणि इथे छापस आलाय. अनिकेत, टॉस तुम्ही जिंकलायत, महत्वपूर्ण मॅच आहे. पॉइंट टेबल करता निर्णय काय असेल? बॅट किती धावा बनवणार? जास्तीत जास्त 45-50च्या घरात आम्ही जायचा प्रयत्न करू. काही चेंजेस आहे आपल्या टीम मध्ये की सेम टीम असेल जी मागच्या मॅच मध्ये खेळताना दिसली? हो, 1-2 प्लेयर आम्ही चेंज करू. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक तुम्हाला. कल्पेश, तुमच्यामध्ये काही चेंजेस असेल? चेंज 1-2 असतील. टॉप करण्याकरता खेळाडू तयार आहेत तुमचे? हो, प्रत्येक मॅच आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. 3 मॅच चांगल्या गेल्या, ही पण मॅच आम्ही चांगला प्रयत्न करून जिंकण्याचा प्रयत्न करू. किती पाठीराखे तुमच्या सोबत सध्या आलेत छत्रपती वॉरियर्स स्टँड मध्ये? आहेत 20-25 जण आहेत. चांगला मॅच पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. हो, शेवटची मॅच चांगली होईल. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू. या प्रतिक्रिया दोन्ही कॅप्टनच्या. टॉस झालंय, टॉस जिंकलाय तो येणार कट्टा टीमचे कॅप्टन अनिकेत भोमटेने आणि त्याने निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा. फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतील छत्रपती वॉरियर्स टीमचे ते खेळाडू पुढच्या मॅच मध्ये. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी भावेशजी बनगा धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवतील. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू संदीपजी गावण. याचा आवाज तुम्ही ऐकत होता मित्रांनो. जिंकण्यासाठी 32 धावांचं टार्गेट ठेवलंय. या 32 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील? खऱ्या तर मात्र या मॅचचं भवितव्य जय श्रीराम याच्यासाठी देखील महत्वाचं आहे आणि ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत.
आणि आपण बघितलं होतं शेवटच्या षटकामध्ये रवी मोतो या खेळाडूने झेल पकडला होता. त्याला कॅश प्राइज आलंय. मिस्टर निशांतजी मात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. यानंतर तुम्ही 500 रुपये कलेक्ट करायच्यात या सामन्यानंतर. दिव्य चॅम्पियनचे खऱ्या अर्थाने मात्र कर्णधार निशांतजी मात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. रवी मोहतो याच्या पाठी ते 500 रुपये तुम्ही कलेक्ट करायच्यात या सामन्यानंतर. जाऊया सामन्याच्या दिशेने जिथे मात्र सलामीची जोडी मैदानाच्या दाखल झाले. गोपी आणि स्वप्नील अशी सलामीची जोडी दाखल झाले. तर नंबर 1 चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पंकज पाटील. दोन्ही फॅनना हार्दिक अशी शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू. यावेळेस मात्र चेंडू थोडाफार खाली राहिला होता. चेंडूला खेळलं गेलं. इथे मात्र शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला फील्ड केलंय आणि फक्त एकच धाव मिळेल ते म्हणजे गोपी या खेळाडूला. या एक धावण्याची स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करत असताना पाहू शकतोय. तर या संघाचे आयकॉन खेळाडू अग्री बॉईज संघाचे दिवेश पाटील अगदी यष्टांच्या मागे राहून नक्की चेअरअप करतायत. खेळाडूंना प्रोत्साहित करतायत. यावेळेस थोडासा रंगभूमीमध्ये चुकला होता गोलंदाज. जिंकण्यासाठी मात्र 32 धावा हव्यात परंतु पराकष्ट करावे लागतील या मॅच मध्ये. कारण अग्री बॉईज हा संघ सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. चांगले गोलंदाज आहेत त्यांच्याकडे. यावेळेस मात्र पूर्णपणे बीट केलंय फलंदाज स्वप्नील मुकादम याला. जणू काही प्रश्न विचारला गेला होता की या चेंडूला डिफेन्स करून दाखव. बॅटरच्या माध्यमातून उत्तर आले नाही करू शकत. निर्धाच्या स्वरूपात चेंडू डॉट बघायला मिळतोय. चांगली चेंडू अगदी डावखुरातीने चांगली गोलंदाजी करतोय पंकज आणि त्याला साथ देतोय स्वतः दिवेश पाटील. 2 पंजू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस चेंज ऑफ पेस थोडंफार स्लो वन आपल्या बोटामधली जादू दाखवण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र कायच घडले आहे तर मिस अंडरस्टँडिंग झाले आणि आपण बघू शकतोय स्वप्नील मुकादम खऱ्या तर मात्र गोपी तिथे बाद होत आहेत. स्वप्नील मुकादम स्ट्रायकरकडे आहेत आणि गोपी याला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. बोटामधली जादू खऱ्या अर्थाने मात्र दाखवली होती आणि डायरेक्ट थ्रो अक्कू याने फेकला आणि चांगला थ्रो कलेक्ट केलाय पंकज याने. आणि अशा प्रकारे पहिला दरबफला वाहतोय वेहाना सुपर किंग या संघाला. तर सॅम गायकवाड अगदी 1 डाऊन मध्ये खेळताना आपण पाहतो. त्यांना चांगला खेळाडू आहे. पहिल्याच सामन्यामध्ये काय अप्रतिम परफॉर्मन्स दाखवला होता आणि त्या जोरावर हा खेळाडू मॅन ऑफ द मॅच चा किताब देखील या खेळाडूने घेतला होता. धावसंख्या आहे 2 धावा. गडी बाद झालतो म्हणजे पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. यावेळेस मात्र फक्त आणि फक्त स्टेअर केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक दूरवर येतोय. बघा दुसऱ्याचा प्रयत्न केला होता मात्र थांबून धरले सॅम या खेळाडूने. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. जास्त काय मिळणार नाहीये. या 1 धावची धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. पुन्हा एकदा डावखुरातीने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे परंतु प्रेक्षक बनून राहतील. चेंडू सीमा रेषा पार. आला षटकार.
अजून एक चेंडू बाकी आहे. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय खेळाडू जो होता थोडासा पुढे होता. जर सीमारेषेच्या लगत असता तर हा झेल होऊ शकला असता. शेवटचा चेंडू लास्ट गो. ओ यावेळी मात्र बॅट चेंज. चेंडू डीप थर्ड मॅन ला निघून जाईल. सीमारेषा पार आलाय चौकार. षटकारानंतर चौकार पाहायला मिळतोय. या 4 धावांची धावसंख्या पुढे सरकेल 13 या आकड्यावर. पहिले षटक संपले गेलंय. धावसंख्या आहे 1 गडी बाद 13 धावसंख्या. सॅम 2 चेंडूंचा सामना केलाय 10 धावसंख्येवर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला स्वप्नील मुकादम 3 चेंडूंचा सामना केलाय आणि 2 या धावसंख्येवर तो खेळतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी या संघाचा मास्टर माइंड खेळाडू दिवेश पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. एक चांगला गोलंदाज आहे. नेहमीच त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा असतात संघाला. या संघाचा आयकॉन खेळाडू आग्री बॉईज या संघाचा आयकॉन खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळेस पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय स्वप्नील फाडी. ओ यावेळेस मात्र हलक्याने मात्र स्टेअर करायचा होता चेंडू. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातोय चेंडू निर्धाच्या स्वरूपात. पहिला चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. दबाव निर्माण झालाय वेहाना सुपर किंग या संघावर. पूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या तर मात्र स्वप्नील मुकादम झेपेल मध्ये थोडाफार स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय या चौथ्या पर्वामध्ये. अगदी शतरक्षण फजवत असताना आपल्याला पाहायला मिळतो दिवेश पाटील. 30 फरकांमध्ये शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन. त्याच्यानंतर एक पॉइंट शतरक्षक आहे. ओ या स्वतःच्या फॉलोत्र मध्ये चांगले शतरक्षण. अजून एक धक्का. धक्का क्रमांक दुसरा. मिस्टर सॅम गायकवाड जातोय परतीच्या प्रवासाला. धक्का क्रमांक 2 धावसंख्या स्थिर 13 धावा. आता थोडासा प्रेशर मध्ये येऊ शकतो वेहाना सुपर किंग. कुणाल पाटील मास्टर माइंड खेळाडू मैदानाच्या दाखल होईल का की दुसऱ्या खेळाडूवर विश्वास दाखवला जाईल. अजूनपर्यंत हितेश भोईर या फरका खेळाडू आपल्याला तंबूच्या आफराला आहे. परंतु निखिल याच्यावर जबाबदारी दिले. निखिल कशा प्रकारे खेळी करेल. तो देखील मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. तर 2 चेंडू आपण बघू शकतो. 2 चेंडू डॉटच्या स्वरूपात आलेत. एक विकेट मिळाली वाटते दिवेश या गोलंदाजाला. म्हणजेच काय थोडासा प्रेशर मध्ये येतोय वेहाना सुपर किंग हा संघ. मागच्या वर्षाचा डिफेंडिंग चॅम्पियन वेहाना सुपर किंग संघ पाहायला मिळतोय. या लीग मध्ये 3 सामने त्याने विजेता संपादन केले आहेत. अजून अमर पाटीलचे येणे देखील येणं बाकी आहे. हो यावेळेस मात्र अगदी चेंडूला केलं जाते कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं फील्ड पाहायला मिळतं. एक धाव काय रोखू शकत नाही. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरके 14 या आकड्यावर. आता मात्र काउंटडाऊनला सुरुवात झाली आहे. 15 चेंडू असतील आणि 18 धावांची गरज असेल. अजून एक विकेट मिळाला तर थोडासा प्रेशर बनवू शकतोय वेहाना सुपर किंग वर. तो म्हणजे आग्री बॉईज हा संघ.
ओ यावेळेस मात्र फक्त आणि फक्त स्टेअर केले चेंडूला. शॉट थर्डमॅन मध्ये स्वतः अक्षय पाटील चांगले क्षेत्ररक्षण करतायत. अक्षय पाटीलाचं देखील येत्या चौथ्या पर्वामध्ये खूप चांगलं प्रदर्शन लावले आहे. चांगले गोलंदाजीने त्याने आपल्या मॅचेस जिंकवलेले आहेत. अगदी लेग कटर चेंडू तो बाहेर काढतोय, आतमध्ये आणतोय. चांगली जादू दाखवलाय गोलंदाजी करत असताना अक्षय पाटील या गोलंदाजाने. अजून त्या तो देखील षटक टाकणं बाकी आहे. परंतु इथे मात्र काय घडलंय तर फक्त आणि फक्त स्टेअर केलंय डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. एकदा पळून पूर्ण केला, दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव घेत असताना मिस्टर स्वप्नील मुकादम विकेट जात असताना पाहू शकतोय. रोहित होतं तिकडे आणि चांगला थ्रो त्याने फेकला गेलाय आणि दुसरी धाव घेत असताना स्वप्नील मुकादम याला परतीचा प्रभाव दाखवलाय. खऱ्या तर मात्र थोडासा चाचपडत खेळत होता स्वप्नील मुकादम. अगदी स्टेअर केलं होतं आपण बघू शकतोय आणि एक धाव पळून पूर्ण केल्या, दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि रोहित याने ऍक्युरेट थ्रो केलाय आणि यष्टीरक्षक याने कुठलीच चूक केली नाही आणि अशा प्रकारे लागतोय धक्का क्रमांक अजून एक. तिने आपण बघू शकतोय धावतीच्या स्वरूपात विकेट गेलेत. चांगली माहिती विशालजी भोईर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 3 विकेट गेलेत. तिन्ही विकेट आपण धावतीच्या स्वरूपात गेलेले आहेत व्हिएना सुपर किंग या संघाचे. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर हितेश भोईर. नेहमीच अजिंक्य स्पोर्टच्या माध्यमातून हे खेळाडू खेळत असतो. चांगला प्रदर्शन त्याने देखील दाखवलाय. परंतु या मॅच मध्ये त्याला गरज आहे, संघाला गरज आहे. थोडासा संघ अडचणीमध्ये सापडलाय. 16 धावसंख्येवर 3 गडी बाद झालेत व्हिएना सुपर किंग या संघाचे. 13 चेंडू 16 धावेंची गरज. आतापर्यंत बघायचं झालं तर मात्र दोन्ही खेळाडू नौके खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. दिवेश भोईर 5 चेंडू हाताळलेत आणि 3 धावा फक्त आणि फक्त त्याने खर्च केलेत. शेवटचा चेंडू निखिल हितेश स्ट्रायकरकडे पाहायला मिळतोय. हितेश भोईर या पत्र फक्त आणि फक्त स्टेअर केले जात आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे अहमद आणि त्यांच्या मार्फत झाले चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. 17 धावसंख्या. आता समीकरण असं बघायला मिळतं 12 चेंडू आणि 15 धावेंची गरज. बारा चेंडू आणि 15 धावेंची गरज जिंकण्यासाठी अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर. नंबर 3चा गोलंदाज आगरी बॉईज या संघाचा. काही प्रदर्शन राहिले अक्षय पाटील या गोलंदाजाचं या चौथ्या पर्वामध्ये. जुचंद्र प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वामध्ये अगदी चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे अक्षय पाटील याची. परंतु या मॅच मध्ये देखील संघाला गरज आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे. दोन्ही संघासाठी नक्कीच इम्पॉर्टंट मॅच आहे. दोन्ही टेबल्स मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवलाय. चला स्पीडअप करायचं आहे. 12 चेंडू 15 धावांची गरज. निखिल पाटील 1 धावांवर खेळतोय. 1 चेंडू त्याने सामना केलाय. दुसऱ्या बाजूला नितीश 1 चेंडूचा सामना केलाय. 1 धावांवर तो खेळतोय. म्हणजेच काय तर दोन्ही खेळाडू आपण बघू शकतोय नवीन खेळाडू मैदानावर आहेत, पिचवर बघायला मिळत आहेत. डीप मध्ये आपण क्षेत्ररक्षण बघू शकतो. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग. त्याच्यानंतर आपण काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षण बघू शकतोय. पहिला चेंडू चोरकस मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्यांच्याकडनं झाली आहे चुकी. जिथे झेल व्हायला पाहिजे होता तिथे मात्र झेल सोडला गेलाय. जीवनदान दिलं गेलंय. अगदी फ्लाइट दिली होती चेंडूला आणि खऱ्या अर्थाने मात्र लालच दिली होती. परंतु हा झेल व्हायला पाहिजे होता. झेल सुटला गेलाय आणि 4 धावा देखील मिळायला गेल्यात व्हिएना सुपर किंग या संघाला.
अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे या चेंडूला खेळलं होतं. फ्लाइट दिली होती चेंडूला आणि जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु शत्रक्षक याने साथ दिली नाही. पुन्हा एकदा यावेळेस फ्लाइट दिली आहे. यावेळेस स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळले जात आहे. एक दफा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव घेत असताना अजून एक धक्का धावचीच्या स्वरूपात. चौथा गडी बाद. मिस्टर हितेश भोईर परतीच्या प्रवासाला अजून एक धक्का लागला जातोय वेहाना सुपर किंग या संघाला. गॉन. चला शत्रशन सजवायचं लगेच आणि वेहाना सुपर किंग खेळाडू पाठवायचा, बॅट्समन पाठवायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. या संघाचा तारणहार, या संघाचा इम्पॉर्टंट खेळाडू कुणाल पाटील कॅप्टन कूल मैदानाच्या आत दाखल होतोय. मागच्या वर्षी खऱ्या तर मात्र डिफेंडिंग चॅम्पियन वेहाना सुपर किंग बघायला मिळतोय आणि त्याच संघाचा आयकॉन खेळाडू रिटर्न केले या खेळाडूला वेहाना सुपर किंग या संघाने. खऱ्या तर मात्र कुणाल पाटील या खेळाडूला 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. कुठली गरज नव्हती दुसरी धावायचा. अति काही संकटात नाही आणि आपण बघितलं नितेश हा खेळाडू बाद झालाय धावचीच्या स्वरूपात. पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतोय. तिसरा चेंडू निखिल पाटील याच्या पाठी घेऊन जाईल. आतापर्यंत 5 धावा खर्च केलेत गोलंदाज अक्षय या गोलंदाजाने. यावेळेस उलटा फुलटा मारण्याचा प्रयत्न, परंतु दिशा अजून बरकटले गेले. जास्त बाहेर निघतोय ऑप्टिकच्या. पंचांनी लगेच ओळखलंय आणि वाईट चेंडू घोषित केलाय. या अवंत धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल 23च्या आकड्यावर. 10 चेंडू 9ची गरज. आग्री बॉयज विचार करत असतील की 2 ते 3 डॉट गेले किंवा विकेट गेली तर प्रेशर मध्ये येऊ शकेल, परंतु इथे मात्र वेहाना सुपर किंग एखादे दुहेरी धाव जरी आली तरी धावसंख्या आपण पुढे नेऊ शकतो. इथे मात्र काय घडलंय तर 5वा धक्का लागला जातोय रन आउटच्या स्वरूपात आणि फलंदाज बाद होतोय मिस्टर निखिल पाटील. तर 5 विकेट गेले वेहाना सुपर किंग या संघाचे आणि 5ची विकेट आपण बघू शकता या रनआउटच्या स्वरूपात गेलेत. रवी येतोय. 9 चेंडू 8 धावांची गरज. चांगला मॅच रंगलाय. मॅच जिंकायची आहे, मॅच जिंकवावी लागेल. खेळ करायचा आहे, खेळ करावा लागेल. वेहाना सुपर किंग चॅम्पियन सारखं खेळावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला आग्री बॉयज या संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे कारण 5 विकेट गेलेल्या आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. ओ यार बॅट चेंज टेकन. दाखतो अजून एक धक्का वेहाना सुपर किंग या संघाला. चांगला झेल पकडलाय यष्टीरक्षक दिवेश पाटील याने. आउट.
8 चेंडू 8 धावांची गरज. अमर पाटील मैदानाच्या आत दाखल होतोय खेळण्यासाठी. अगदी 8व्या क्रमांकावर तो येतोय खेळण्यासाठी. 8 चेंडू 8 ची गरज. अमर पाटील स्ट्राइक कडे बघायला मिळतोय. ओल्ड इज गोल्ड मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर अमर पाटील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अक्षय. ओ यावेळेस मात्र काय बघायला मिळतंय तर पूर्णपणे चकित केलंय. अमर याने फक्त आणि फक्त डिफेन्स करण्याचा प्रयत्न झालाय परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातोय चेंडू निर्धाच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटचा चेंडू या षटकातील. ओ यावेळेस मात्र काय बघायला मिळतं तर थोडासा बाहेर निघते चेंडू आणि पंचांचा इशारा आलाय. अवांतर धाव. 7 चेंडू 7 धावांची गरज. 7 चेंडू 7 धावा. सात चेंडू 7 धावांची गरज जिंकण्यासाठी. ओ यावेळेस मात्र चांगला चेंडू म्हणावं लागेल. पूर्णपणे खोदून काढलाय. एकच धाव मिळेल जास्त काय मिळणार नाही. या एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे. 26 आकड्यावर 6 चेंडू 6 ची गरज. जबरदस्त सामना रंगलाय. मी करेन हा आत्मविश्वास. आग्री बॉईज संघ देखील हार म्हणायला तयार नाहीये. चला लगेच छत्रछन फजून घ्यायचं आहे. आग्री बॉईज चला लगेच छत्रछन फजवा. जय श्रीरामने आपण बघितलं होतं मागच्या सामन्यामध्ये 7 धावा डिफेंड केल्या होत्या. तशा प्रकारे चमत्कार बघायला मिळेल का आग्री बॉईज या संघाकडनं. क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. अभिषेक येतोय नंबर 4 षटक घेऊन. व्यक्ती पहिलं तर फंगावाडी 4 षटक घेऊन येतोय. अमर स्ट्रायकनकडे. सहा चेंडू आणि 6 ची गरज जिंकण्यासाठी. सहा चेंडू 6 ची गरज. जर कुणाल पाटील यांनी जर मॅच जिंकवली षटकारनीशी तर बिव्या चॅम्पियनचे खेळाडू निशांतजी मात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. पहिला चेंडू. ओ यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. शतरचकाला चेंडूला फेल केले आणि तत्पूर्वी एक धाव पळून पूर्ण केल्या. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. बघता बघता एक धाव. या एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल 27 आकड्यावर. 5 चेंडू 5 धावांची गरज. या प्रकारे समीकरण पाहायला मिळत आहे. जय श्रीराम यांचे देखील इथे मात्र मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ग्रेट मराठच्या खेळामध्ये देखील आपण प्रेक्षक पाहू शकतोय. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे पत्तू पॅकर्स या खेळामध्ये देखील
खेळाडू या मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे आर के वॉरियर्स, आर के टायगर्स या खेळामध्ये देखील खेळाडू या मॅचचा आनंद घेत आहेत. त्याच्यानंतर छत्रपती वॉरियर्स या खेळामध्ये देखील या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाज अभिषेक गोदजी मार्कवर, तर स्ट्रायकांकडे कॅप्टन कुणाल पाटील पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी करावी लागेल अभिषेक या गोलंदाजाला. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न मिस्टम स्टोक्स बघायला मिळतो. एकदा पळून पूर्ण केल्या, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? फक्त आणि फक्त एक धाव. आता 4 चेंडू असतील आणि 4 धावांची गरज. 4 चेंडू 4 धावा जिंकण्यासाठी. आता जर डॉट आला तर थोडासा प्रेशर मध्ये येऊ शकतो वेहाना सुपर किंग हा संघ. तर दुसऱ्या बाजूला वेहाना सुपर किंग हा विचार करत असेल की दुहेरी धाव एकेरी धाव जरी आली तर नक्कीच पुढे पुढे आपण धावसंख्या ही नेऊ शकतोय हा विचार करत असेल. ओ यावेळेस मात्र अपील केली आहे आणि अपील उचलून धरली आहे लेग बिफोरच्या स्वरूपात. फलंदाज अमर पाटील, विकेट जाते आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय सत्या. मैदानाच्या आत दाखल होतोय. आता मात्र समीकरण असं बघायला मिळतं 4 चेंडू 3 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. 3 चेंडू 4 धाव्यांची गरज. सत्या स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. अभिषेक गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने. ओ यावेळेस मात्र फक्त आणि फक्त बॅट फिरवली होती. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाच्या स्वरूपात. आता समीकरण काय बघायला मिळतं? 2 चेंडू 4 धाव्यांची गरज. एक रोमहर्षक सामना. 28 धावसंख्या 7 गडी बाद. वेहाना सुपर किंग अशी स्थिती पाहायला मिळते. 2 चेंडू 4 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कर. ओ यावेळेस मात्र चेंडू बघा सोडून दिला. लगेच पंचांनी घोषित केला वाईट चेंडू. या अवंत धावांची धावसंख्या पुढे सरकेल 29 या आकड्यावर. 2 चेंडू 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावा जिंकण्यासाठी. वाड मॅच. सामना रंगलाय. सामना खेळायचा आहे. सामना जिंकावा लागेल. खेळ करायचा आहे. खेळ करावा लागेल. विकेट घ्यायची आहे. विकेट घ्यावी लागेल. यावेळेस काय बघायला मिळतं? लागोपाठचे 2 चेंडू स्वैर हाताळलेत गोलंदाज अभिषेक या गोलंदाजाने. थोडासा प्रेशर मध्ये जाणवलाय. दोन चेंडू 2 धावांची गरज. या प्रकारे समीकरण पाहायला मिळतं. टीम मीटिंग होते. टीम मीटिंग जास्त घेऊ नका. आग्रीबॉय संघ सचिन लॉड्रिक्स हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील करूया सरच स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांनी देखील शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेसाठी, जुचंद्र प्रीमियर लीग साठी. अभिषेक पुन्हा एकदा.
ओ यावेळेस चेंडू उडालाय, हवेत चेंडू बघायला मिळतोय. इथे मात्र एक धाव पळून पूर्ण केले आहे. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे सत्या. आता समीकरण काय बघायला मिळतं? एक चेंडू एक धावेंची गरज, एक चेंडू एक धाव जिंकण्यापाडी. मॅच जर जिंकायची असेल तर एक धाव कंपल्सरी काढावी लागेल. एक चेंडू एक धावांची गरज. आता सामना रंगलाय, सामना गरम झालाय. एक चेंडू एक धाव. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मॅच साठी. जबरदस्त सामना, रोमहर्षक सामना. एका बाजूला सामना संघ बघायला मिळतोय आग्री बॉयज संघ, आणि दुसऱ्या बाजूला वेहाना सुपर किंग हा संघ पाहायला मिळतोय. आणि एकाच संघामध्ये आपण चार बंधू आपल्याला बघायला मिळत आहेत. धवल भोईर येत आहेत खेळण्यासाठी. चला स्पीडअप करायचं आहे. एक चेंडू एक धावेंची गरज. अभिषेक गोलंदाजी मार्क वर. थोडस कानमंत्र देत असताना फलंदाज धवल याला कुणाल पाटील. जरी एक धाव घेतली असती तरी चाललं असतं कुणाल पाटील, कारण तुम्ही अनुभवी आहात, तुमच्याकडे अनुभव आहे. तुम्ही अनुभवाच्या जोरावर मॅच जिंकू शकले असते. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. एक चेंडू एक धावेंची गरज जिंकण्यासाठी. ऑल द बेस्ट. यावेळेस काय गडबड, तर इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात विजयी संपादन केलं जातंय. सेलिब्रेशन बघा काय अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. सामना जिंकलाय तो म्हणजे आग्री बॉईज या संघाने. नक्कीच या संघाचे करता धरता, या संघाचे पॅकर्स खुश असतील. गौरव मात्रे, चेतन मात्रे या संघाचे करते धरता, या संघाचे पॅकर्स खुश आहेत आपल्या या संघावर. आणि आपण बघू शकतो या मॅच मध्ये तब्बल 6 रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झालेत. 7